तुझ्याकडे बघून असं वाटते की पंप घ्यावा आणि हवा भरावी. गुंजन जेव्हा लग्नाला उभी राहील ना, तेव्हा तिचा बालविवाह होत आहे असं वाटेल. हे आणि यासारखे अनेक असे कॉमेंट्स मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात ऐकले आहेत, जस्ट बिकॉज आय वॉज अंडरवेट. नमस्कार मंडळी, मी गुंजन अँड दिस इज माय स्टोरी. भारतात बॉडी शेमिंग काही नवीन नाही, कारण तुम्ही कुठेही गेलात तर तू कसा आहेस, तू कशी आहेस याच्याऐवजी तू किती बारीक झाली आहेस, तू किती जाड झाला आहेस यासारखे प्रश्न आपल्याकडे फेकले जातात. हे सगळं मी पण फेस केलं आहे, कारण मी पण खूप जास्त बारीक होते आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स अक्षरशः शॅटर झाला होता. आय वॉज व्हेरी इन्सिक्युअर अबाउट माय लुक्स. जशी मी दिसते, जशी मी आहे त्याविषयी मला प्रचंड इन्सिक्युरिटी होती. पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कोणती टेक्निक यूज केली ज्यामुळे माझं वेट गेन झालं. आणि मला एक गोष्ट इथे मेन्शन करावीशी वाटेल की हे वेट गेन मी लोकांसाठी नाही केलं आहे, हे मी स्वतःसाठी केलं आहे. आय वॉज लिटरली वेईंग 35 kgs आणि मला थोडंसं वेट गेन करणं आवश्यक होतं टू बिकम बॉडी मास इंडेक्स जो आपला असतो तो बॅलन्स होण्यासाठी मला थोडंसं वेट गेन करणं आवश्यक होतं. आणि तुम्ही जसं की माझे फोटोज पाहिलेच आहेत, जे मी थंबनेललाही लावले आहेत की आय यूज टू लुक लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर माझं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं. पण ही जी टेक्निक वापरली आहे मी, त्यासाठी मी कोणतंही फॅन्सी डायट यूज केलं नाही आहे, कोणते मेडिकेशन्स घेतले नाही आहेत, काहीच नाही. एक सिम्पल सोपी टेक्निक वापरून मी हे वेट गेन केलं आहे, जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नुकताच व्हॉट्सॲपवर एक लेख आला होता. त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की जर आपण आपल्या समोर आलेल्या अन्नालाच पौष्टिक अन्न आहे असं मानून खाल्लं तर आपण दगडही पचवू शकतो. आणि मला ते लिटरली हिट झालं, कारण की मी देखील माझ्या समोर येणाऱ्या अन्नाला ब्लेस करून ते अन्न खायचे. म्हणजे काय तर आपल्यासमोर जेव्हा केव्हा थाळी येत आहे तर आपण लहानपणी प्रार्थना म्हणायचो. आपल्याला जे समोर ताटात अन्न मिळतं आहे त्यासाठी देवाला थँक्स म्हणायचो. तर आपल्याला ती कृती पण आत्ता करायची आहे, पण त्याच्यासोबत एक ॲडिशनल कृती करायची आहे. तर जेव्हा केव्हा तुमच्यासमोर अन्नाने भरलेली थाळी येईल आणि जेव्हा केव्हा तुम्ही जेवत असाल तर तुम्हाला वेट गेन करण्याचा तुमचा पर्पज असेल किंवा तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल, डू दिस सिम्पल टेक्निक. थँक गॉड फॉर गिविंग यू दॅट फूड. थँक एव्हरीवन इन्वॉल्ड, म्हणजे शेतकऱ्यांपासून ते जे वेंडर्स लोक जे तुमच्यापर्यंत ती भाजी अन्न पोचवत आहेत त्या सगळ्यांना थँक्स म्हणा. आणि त्यानंतर त्या थाळीवर आपला हात ठेवा, डोळे बंद करा आणि म्हणा, विथ द हेल्प ऑफ गॉड नाव आय एम ब्लेसिंग दिस फूड विथ मोर हेल्थ, न्यूट्रियंट्स अँड पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजेच काय तर देवाच्या कृपेने मी आता माझ्यासमोर आलेल्या अन्नाला ब्लेस करत आहे, आशीर्वाद देत आहे की जेणेकरून ते अधिकाधिक पौष्टिक, अधिकाधिक हेल्दी आणि अधिकाधिक पॉझिटिव्ह एनर्जीने युक्त असं अन्न बनेल आणि ते मी आता ग्रहण करत आहे. या टेक्निकला मी 1 ते 2 महिने कंटिन्यू केलं होतं आणि मला त्याचे रिझल्ट्स दिसणं सुरू झाले होते. पण त्यानंतरही मी थांबवलं नाही, तर याला अजून फर्दर कंटिन्यू केलं बिकॉज आय वॉन्टेड टू बी द हेल्दीएस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. मला स्वतःचं एकदम हेल्दीएस्ट व्हर्जन बनायचं होतं. आणि या टेक्निकमुळे मला तर खूप पॉझिटिव्ह बदल दिसले आहेत. शेवटी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापरच यात एक प्रकारे झालेला आहे असं मला वाटतं. तर तुम्ही पण ही टेक्निक ट्राय करून बघा आणि कसं वाटतं आहे, काय रिझल्ट्स मिळत आहेत मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.